हॅलो स्टुडंट, आय एम प्रशांत पारधी, फिजिक्स एज्युकेटर. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक ॲक्टिव्हिटी इथे पाहणार आहोत. तर त्या ॲक्टिव्हिटी करता आपण इथे एक घेतली डबी आणि त्याचं एक झाकण तुम्हाला दिसत आहे. या झाकणामध्ये तुम्हाला एक बारीक बारीक छिद्र असलेली नेट तुम्हाला दिसत आहे. आता काय करू विद्यार्थी मित्रांनो, आपण एक डबीमध्ये पाणी भरूया. आता आपण या डबीमध्ये पाणी भरलं, दिसत आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला. या डबीमध्ये आता आपण पाणी भरलेलं आहे आणि या डबीला हे झाकण फिक्स केलं, झाकण लावलं आपण याला. आता झाकण लावल्यानंतर जर या डबीला आता मी उलट केलं तर तुम्हाला दिसेल विद्यार्थी मित्रांनो, या डबीमधील पाणी खाली सांडलेलं आहे. त्या बारीक छिद्रांमधून एक पाणी खाली पडलेलं आहे. आता पुन्हा आपल्याला काय करायचं आहे की या डबीचं झाकण पुन्हा आपण ओपन करू आणि पुन्हा या डबीमध्ये आता आपण पाणी भरलं. हे पाणी भरलेलं तुम्हाला दिसत आहे विद्यार्थी मित्रांनो. आता पुन्हा आपण या डबीचं झाकण बंद केलं. आता झाकण बंद केल्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे, या नोटबुकने हे झाकण आपल्याला बंद करायचं आहे. नोटबुकच्या सहाय्याने आपण झाकण बंद केलं, बरोबर. ही डबी या नोटबुकवर आपण उलटी केलेली आहे. आता हळूवारपणे या नोटबुकवरून या डबीला घासत आणत असताना आपण बाहेर काढलं आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे दिसत आहे की आता या डबीच्या झाकणाला बारीक बारीक छिद्र होती, तरीही या डबीमधील पाणी बाहेर पडणार नाही. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, हा जो कन्सेप्ट आहे हा फिजिक्सशी रिलेटेड आहे. पण हा कन्सेप्ट फिजिक्सशी कोणता फिजिक्स मधील कन्सेप्ट आहे हे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कमेंट करायचं आहे. आता सोबतच पहा, तुम्हाला जर वाटत असेल की या डबी खाली आहे तर पहा, मी या डबीला हलवतो. पहा, तर दिसत आहे विद्यार्थी मित्रांनो, या डबीमधील पाणी आता बाहेर पडत आहे, बरोबर आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगायचं आहे की या पेपरवरून जेव्हा या डबीला मी घासत नेलं तेव्हा त्या डबीमधील पाणी त्या बारीक छिद्रांमधून बाहेर का पडणार नाही, यामागे फिजिक्सचा कोणता कन्सेप्ट आहे हे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कमेंट करायचं आहे. अशाच प्रकारचे व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असेल तर याला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.